मुंबई में मंत्री आशीष शेलार ने मीडिया से बातचीत के दौरान विपक्ष पर जमकर निशाना साधा। शेलार ने कहा कि जिन लोगों को हमारी मदद से जीत मिली उन्हें टिप्पणी करने का कोई नैतिक अधिकार नहीं है। उन्होंने तंज कसते हुए कहा कि जब उनके सहयोगी कांग्रेस के साथ जा बैठे थे तब उनका आत्मसम्मान कहाँ था। शेलार ने इसे विपक्ष का अंदरूनी मामला बताते हुए कहा कि आरोप लगाने के बजाय उन्हें आत्मचिंतन की बैठक करनी चाहिए। बघा, मुळातच हा प्रश्न मी काल काही त्यांच्या युवा नेत्यांचे वाक्य ऐकलं। आताही तुम्ही मला प्रश्न विचारताय। माझा प्रति सवाल आहे, उभाटा सेनेला तुम्हाला अधिकार काय यावर भाष्य करण्याचा? तुम्हाला त्या ठिकाणी मोरल अधिकारच नाही। याचं कारण कोणाच्या जीवावर कोण निवडून आल्यावर कोण कुठे जातो यावर प्रश्न चिन्ह विचारण्याआधी तुम्ही स्वतः पहा, स्वतःच्या गिरेबांमध्ये पहा। ज्या वेळेला मोदीजींचं चेहरा लावून आमच्या सहाय्याने तुम्ही निवडून आलात, त्या उद्धवजी तुम्ही आणि तुमचे बगल बच्चे काँग्रेसच्या दिमतीला जाऊन बसले, त्यावेळेला नाही आठवला हा आत्मसन्मान? आज आठवतोय? आणि त्यामुळे याचा अधिष्ठान आणि अधिकारच उभाटा सेनेला प्रश्न उपस्थित करण्याचा नाही। मला वाटतं देवेंद्रजींनी आणि या सरकारने घेतलेली भूमिका ही स्वयंस्पष्ट आहे। हे नैसर्गिक संकट आहे, आसमानी संकट आहे। हे संकट ज्या पद्धतीने उभं राहिलंय, अल निनो असेल किंवा त्या माध्यमातून आपल्या कृषी व्यवस्थेला, बळीराजाला आज आणि उद्या होणाऱ्या समस्या, आणि केवळ आता बळीराजापुरता राहील असं नाही, तर आपल्याला काळजी सामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा घ्यावी लागेल। आणि त्यामुळे हे वर्षभर आपल्याला त्याच्या योजना कराव्या लागतील। यात पाण्याची बचत करावी लागेल, यात पाण्याचा सदुपयोग करावा लागेल, यात सगळ्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, व्यवस्था, जनजागृती, जलव्यवस्थापन, या सगळ्या विविध अंगाने सगळ्यांना काम करावं लागेल। त्यामुळे संकट दूर करायचं असेल तर सबका साथ हा लागणारच आहे, आणि तीच भूमिका देवेंद्रजींनी घेतली आहे। आणि बरोबरीने सरकार मात्र यामध्ये अतिशय जलद गतीने कामं करते, निर्णय करते, आणि यामध्ये कुठलाही आखडता हात घेणार नाही, ही आश्वासक भूमिका जनतेबरोबर घेऊन उभा आहे। हा त्यांचा अंतर्गत मामला आहे, त्यांच्या पक्षाने, आणि त्यांनी काय कार्यक्रम करावे हा सर्वस्वी त्यांचा अंतर्गत विषय आहे। आणि त्यामुळे आम्ही काय त्याच्यात डोकावावं असं मला वाटत नाही। पण तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो, अहंकार रूपी उपदेशाचे दौरे करण्याऐवजी आत्मचिंतनाच्या बैठका केल्या तर बऱ्या होतील। आणि त्याही आत्मचिंतनाच्या बैठका माझे कुटुंब माझी जबाबदारी नाही, आम्ही सगळे एकत्र कुटुंब अशा स्वरूपाची केली तर थोडाफार फायदा होईल, नाहीतर अहंकारातल्या उपदेशी दौऱ्याने हाताशी काही लागणार नाही।